प्रिय मित्रांनो, जिला क्रिस सभेमध्ये लिसिऑकची संत त्रिजा असं म्हटलं जातं, त्या त्रिजावरती आज आपण प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करूया। कारण ही एक तरुण मुलगी होती आणि तिने फार मोठं कार्य केलेलं नाही, ती फार मोठी शिकलीही नाही, परंतु प्रिय मित्रांनो, ती सर्व जे ईशज्ञानी ज्याला आपण म्हणतो, जे विचारवंत म्हणतो, त्यांच्यापेक्षाही ती अधिक प्रसिद्ध होती आणि पिढ्यानपिढ्या अनेक लोकांना, स्त्री पुरुषांना, तरुणांना प्रेरणा देणारी ती होती। तिने कधीही मिशनमध्ये ती गेली नाही, कधी तिने महान कार्य केलं नाही, एखादं मठ किंवा एखादं देऊळ देखील तिने कधी बांधलं नाही, किंवा कधी एखादं पुस्तकसुद्धा तिच्या हयात तिने कधी लिहिलं नाही। पण तरीसुद्धा माझ्या प्रिय मित्रांनो, लोकांमध्ये तिचं एवढं आकर्षण आणि एवढं प्रेम होतं आणि विशेषतः ती लोकांमध्ये मिसळून लोकांना एवढी ती आपल्याकडे ओढून घ्यायची की तिच्या मृत्यूनंतर लोकांनी जणू काही आपल्या व्हॅटिकनमध्ये किंवा रोमला जाऊन पोपवरती दडपण आणलं आणि दाखवलं की हिला संत केलं पाहिजे। म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, ही मुलगी किती महान होती हे आपल्याला दिसून येईल। म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, अगदी 24व्या वर्षी ती मरण पावली आहे आणि तरीसुद्धा ती संत झाली आणि कोणतंही महान कार्य न करता किंवा कोणतीही विशेष असं तिच्या जीवनामध्ये नसताना देखील ती संत झाली, हे देखील महान आहे। मात्र मी तुम्हाला काही गोष्ट सांगू इच्छितो की 1873 साली फ्रान्स देशामध्ये तिचा जन्म झालेला होता आणि तिला 9 भावंड होती, म्हणजे ती सगळी 9 मुलं होती। त्यातली 4 मुलं मरण पावली होती, परंतु 5 ह्या ज्या मुली होत्या, ह्या मुली मात्र आपल्या आईवडिलांशी प्रेमाने, एकनिष्ठेने जीवन जगत होते। ह्याला दुसरं एक महत्त्वाचं कारण असं की तिच्या वडिलांना एक मठवासी किंवा भिक्षुक व्हायचं होतं आणि ते त्याचं स्वप्न होतं, परंतु ते काही पुरं झालं नाही। तिच्या आईला देखील संत व्हायचं होतं आणि ती देखील ह्या जीवनामध्ये यशस्वी झाली नाही। मात्र हे दोघे जेव्हा एकत्र लग्न करून एकत्र आलेत, त्यावेळेला जेव्हा त्यांनी ठरवलं होतं की नाही, मला माझं जीवन समर्पित करून मी जणू काही ब्रह्मचर्याचं जीवन जगून संत होईनच। परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, 4-5 वर्षानंतर त्यांना एक धर्मगुरू भेटले आणि धर्मगुरूबरोबर बोलताना त्याने काही धर्मगुरूंनी त्यांना महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या की लग्न हे देखील कसं पाचारण आहे आणि लग्न करून सुद्धा तू संत बनू शकतेस किंवा तो एखादा नंतर भिक्षुक बनू शकतो किंवा मठवासी बनू शकतो, परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, कौटुंबिक जीवन जगून परमेश्वराची इच्छा पूर्ण करणे हे देखील आवश्यक आहे, असं तिने त्यांना सांगण्यात आलं। तर माझ्या प्रिय मित्रांनो, हे सगळं करीत असताना जणू आपल्याला नंतर लक्षात येईल की ही 4 मुलं जी मरण पावली होती त्यांची ही आठवण करायचीच, परंतु ती देखील तिची आई 4थ्या वर्षी जणू काही मरण पावली आणि 4थ्या वर्षी मरण पावल्यामुळे वडिलांचं हे जीवन आणि त्यामध्ये ह्या दुसऱ्या आपल्या बहिणीबरोबर आपण कसं जगायचं ह्या दृष्टिकोनातून ती 4थ्या वर्षापासून जणू काही प्रार्थना करीत होती। आणि माझ्या प्रिय मित्रांनो, लवकरच काय झालं, एक तर तिला आईला गमवावं लागलं। आईच्या मृत्यूनंतरची तिची जी मोठी बहीण पावलीन होती, तिच्यावरती खूप प्रेम होतं आणि विशेषतः
जर आपण पाहिलं की तेरेसा ही पावलींवरती प्रेम करते, आणि कारण पावलीन आता घराची मालकीन झालेली आहे आणि ती सगळ्यांना सांभाळते आणि सगळ्यांना प्रेमही देते, तरी देखील माझ्या प्रिय मित्रांनो तिने देखील एक दिवस ठरवलं आणि ती देखील कॉन्व्हेंटमध्ये गेली आणि तिच्याबरोबर दुसरी बहीण गेली. आणि ह्या दोन्ही बहिणी कॉन्व्हेंटमध्ये गेल्यामुळे जणू काही तिला वाटलं की आता परत आपण अनाथ झालेलो आहोत. माझ्या प्रिय मित्रांनो लवकरच ती तिसरी बहीण होती ती दुसऱ्या एका कॉन्व्हेंटमध्ये गेली. आता ही आणि ती छोटी बहीण होती हे दोघीच राहिलेल्या होते. आणि तसं वडील हे धार्मिक होतेच आणि वडिलांना देखील वाटत होतं की आपण ह्या मुलींना चांगलं जीवन द्यावं वगैरे, पण तरी देखील घरामध्ये आता तेरेसा मोठी असल्या कारणानं ते घरातलं गोष्टी करणं किंवा कपडे धुणं किंवा स्वयंपाक करणं ह्या सगळ्या गोष्टी झाडलोट करणं ह्या गोष्टीमध्येच ती फार रमून गेली. आणि माझ्या प्रिय मित्रांनो जणू काय एक दिवस ती प्रार्थना करीत असताना तिला असं वाटलं की मरिया माझ्याकडे बघून हसली आहे आणि ह्याचा अर्थ काय हे एक दिवस ती शोधू लागली. आणि हे काही गुपित होतं, तसं पाहिलं तर काही गुपित नव्हतंही, कारण लोकांना ह्या गोष्टी माहिती होत्या की तिला मरिया स्वप्नामध्ये भेटली होती आणि मरिया तिच्याकडे बघून हसली होती की हे सगळं जीवन ही छोटी मुलगी कशी जीवन जगते. माझ्या प्रिय मित्रांनो 11व्या वर्षापासून जणू काही ती ध्यानस्थ बसायची आणि मन लावून प्रभूमध्ये रमायची आणि तिला प्रभूचं रहस्य जणू काही तिला प्रकट होत होतं. आणि त्यामुळेच ती थोड्याशा कारणामुळे ती कधी कधी रडायची. तिला कोणी जर थोडंसं बोललं तर देखील तिला सहन व्हायचं नाही. आणि अशा वेळेला काही लोकांनी तिला सांगितलं, कारण तिची इच्छा होती की तिला सुद्धा कॉन्व्हेंटमध्ये जायचं होतं आणि ते सुद्धा कार्मेलाइट कॉन्व्हेंटमध्ये. तर मग सगळ्यांनी तिला विचारलं की तू अशी लहान सहान गोष्टीवरून रडते तर कार्मेलाइट कॉन्व्हेंटमध्ये तू कसं जीवन जगणार, कारण तिथे खूप कडक शिस्त असते आणि सुपिरियर तुला काही शब्द बोलणार, तुझा अपमान करणार, तुझा इन्सल्ट होईल, तेव्हा तू काय करशील. तर तेव्हा ती म्हणे की प्रभू माझ्याबरोबर असेल आणि तो माझ्यासाठी सगळं सहन करेल. अशा प्रकारे ती लोकांना उत्तर देत असे. आणि माझ्या प्रिय मित्रांनो आपल्याला कदाचित माहिती नसेलही, परंतु एक दिवस तिने ठरवलं की मला ह्या कॉन्व्हेंटमध्ये जायचं आहे. आणि जेव्हा ती गेली त्यावेळेला ती लहान असल्या कारणाने, कारण ती त्यावेळेला फक्त 14 वर्षाची होती आणि 14 वर्षामध्ये आपण मुलींना घेत नाही किंवा त्यांना पाचारण मिळू शकत नाही असं सिस्टरना वाटत असल्या कारणाने सिस्टर सुपिरियरने तिला नकार दिला. सिस्टरांनी नकार दिल्यामुळे जणू काही ती स्वस्थ बसली नाही, कारण तिची खूप दाट अशी इच्छा होती. मग ती बिशपांकडे गेली आणि बिशपानं सांगितलं की मला असं स्वप्न पडलेलं आहे आणि मला देखील माझं जीवन प्रभूला अर्पण करायचं आहे, मला देखील कॉन्व्हेंटमध्ये जायचं आहे, माझ्या 3 बहिणी 3 कॉन्व्हेंटमध्ये आहेत. तर मग बिशपानं सगळं ऐकलं आणि बिशपसुद्धा हसायला लागले की तू अजून खूप लहान आहेस की तू कॉन्व्हेंटमध्ये जाऊ शकत नाही, कॉन्व्हेंटचे नियम आहेत तुला ते सहन होणार नाहीत, कॉन्व्हेंटची शिस्त आहे ती तुला पाळता आली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे तिने सांगितलं की थांब, तुला लवकर जाता येणार नाही किंवा आज तुला प्रवेश करता येणार नाही. सिस्टर सुपिरियरने सांगितलं म्हणून नाही सांगितलं म्हणून ती बिशपाकडे गेली आणि बिशपाने नाही सांगितलं म्हणून ती एक दिवस पोपकडे गेली. मग ती तिचे वडील आणि बहीण हे सगळे पोपला भेटायला गेलेले होते आणि त्यावेळेला मात्र पोपच्या ऑफिसमधून एक नियम होता की पोपला भेटताना फक्त तुम्ही त्याच्या हाताचं चुंबन घ्यायचं आणि जायचं, पोपशी काही बोलायचं नाही. मग तिला त्यावेळेला राहवलं नाही
तिला सांगायचं होतं की मला सिस्टरवर जायचं आहे आणि तुम्ही मला परवानगी द्या. तर ती काहीतरी बोलायला लागली. तर बोलायला लागली तेव्हा पोपशी बोलायला लागली तेव्हा 2 जे पोपचे गार्ड होते त्यांनी तिला उचललं आणि बाहेर काढलं आणि डायरेक्ट नेऊन ते विकार जनरलच्या ऑफिसमध्ये तिला तिथे उभं केलं. तर विकार जनरलने बघितलं की ही मुलगी फार धाडशी आहे, पोपशी बोलायला तयार झालेली आहे. मग काय करतं, तिला क्षमा केली आणि तिला परत पाठवलं. पण माझ्या प्रिय मित्रांनो, त्यावेळेला तिने पोपला सांगितलं की नाही, मला कॉन्व्हेंटमध्ये जायचंच आहे आणि तुम्ही मला परवानगी द्याच. आणि त्यावेळेला पोपने तिला परवानगी दिली आणि त्यामुळे तिला जो आनंद झाला आणि ती लगेच त्या कॉन्व्हेंटमध्ये गेली आणि सांगितलं की पोपने मला सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर त्या सिस्टरने पोपशी संपर्क साधून तो सगळा तिला प्रवेश शेवटी दिला. महत्त्वाची गोष्ट काय आहे की ह्या वेळेला त्या सिस्टरांनी म्हणजे ती कॉन्व्हेंटमध्ये गेली, परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, तिला काय मिळालं कॉन्व्हेंटमध्ये, ती थोडीशी प्रार्थना करायची, परंतु कॉन्व्हेंटमध्ये स्वयंपाक करणं, कॉन्व्हेंटमध्ये बाजारहाट करणं, कॉन्व्हेंटमध्ये ते बागेतलं काम करणं एवढंच ती करायची. म्हणजे ती काय मोठमोठी पुस्तकं वाचायची नाही किंवा ती काही शिकवायची नाही किंवा ती काही दुसऱ्याला मार्गदर्शन करू शकली नाही, पण ही छोटी छोटी कार्य जी होती ती करायची. पण ती आनंदीच होती आणि आनंदित असल्याकारणाने तिला देखील वाटत होतं की मी प्रभूमध्ये आहे, प्रभू माझ्यामध्ये आहे आणि प्रभूशी एकनिष्ठ कसं राहायचं हेच तिला पाहायचं होतं. माझ्या प्रिय मित्रांनो, एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की जेव्हा तिला कळलं की कॉन्व्हेंटचे काही नियम आहेत आणि ते नियम म्हणजेच कॉन्व्हेंटमध्ये असताना तुम्हाला घरी आईवडिलांना भेटायला जाऊ शकत नाही. तर एक दिवस तिचे वडील आजारी झाले. मग ती जेव्हा विचारायला गेली तेव्हा त्या सुपिरियरने तिला सरळ सांगितलं की नाही, तू जाऊ शकत नाही. त्यामुळे तिला फार वाईट वाटलं. पण माझ्या प्रिय मित्रांनो, तिने अगोदरच ठरवलं होतं की ह्यापुढे आपण रडायचं नाही किंवा आपल्या स्वतःची अशी परिस्थिती झालेली आहे असं दाखवायचं नाही. तर देवाला सगळं ठाऊक आहे आणि देव मला मदत करेल. पण माझ्या प्रिय मित्रांनो, त्या कॉन्व्हेंटमध्ये ती गेली आणि तिला आपल्या आजारी वडिलांनासुद्धा भेटता आलं नाही. ह्यामुळे तिला कळलं की इथे जीवन फार स्ट्रिक्ट आहे. पण माझ्या प्रिय मित्रानं तिला ते सगळं सहन केलं आणि विशेषतः जणू काही तिला एका प्रकारची शिक्षा म्हणून त्या सिस्टरांनी तिला म्हणजे सुपिरियरने तिला कधी सिस्टर केलं नाही, फक्त नॉविस केलं की तू परमनंटली म्हणजे शेवटपर्यंत नॉविस, तू सिस्टर होणार नाही. तर त्यानंतर ती नॉविस म्हणूनच तिथे प्रार्थना करायची, देवाकडे विनंती करायची, देवाचं रहस्य समजून घ्यायची आणि देव आपल्यामध्ये कसं आहे म्हणून ती नेहमी आनंदी असायची. तिला त्याबद्दल कधी वाटलं नाही की आपण ह्या गोष्टीपासून आपण दुरावले जाऊ असं. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्या नंतर थोड्याच काळात लक्षात येईल की तिने पावित्र्यावरती अधिक जोर दिलेला होता. पण तो 1893 साली ती मरण पावली, कारण ती खूप आजारी होती आणि अगदी वयाच्या 24व्या वर्षी ही तरुण मुलगी मरण पावली. परंतु तिचं जीवन एवढं आकर्षक होतं की थोड्याच वर्षामध्ये म्हणजे जवळजवळ 20-25 वर्षामध्ये म्हणजे 1925 साली तिला संतपद देण्यात आलं आणि संत म्हणून घोषित करण्यात आलं. कारण तिने येशूवर जो विश्वास ठेवला होता त्या विश्वासाद्वारे आपण संत होऊ शकतो असं जणू काही तिने जगाला दाखवलं होतं. म्हणजे मोठमोठी कार्य करण्याची गरज नाही, परंतु जी आपली श्रद्धा आहे त्यामध्ये आपण परमेश्वराशी कसं एकनिष्ठ राहू शकतो आणि इतकं एकनिष्ठ राहू शकतो की देवाचा आवाज आपल्याला येऊ शकतो आणि देवाचा आवाज आपण ऐकून त्याप्रमाणे जीवन जगू शकतो.
तर त्या दृष्टीकडून तिने जी पावलं उचलली त्याबद्दल तिला किसमध्ये मोठा मान आहे. आज सुद्धा आपण माझ्या प्रिय मित्रांनो संत त्रिजा ज्याला लिसियॉकची संत त्रिजा म्हणतो, तिला आज फुलराणी म्हणतात. कारण त्यावेळेला ती लहान असताना सुद्धा लोकांच्या जे लोक आपल्या समोर येतील त्यांच्यासमोर फक्त ती फुलं टाकायची. कधी कुणाच्या समोर तिने काटे टाकले नाहीत, कुणाचं कधीही आपण म्हणतो टीका केली नाही किंवा वाईट शब्द बोलला नाही, तर नेहमी फुलं ती पसरायची आणि म्हणून तिला फुलराणी असं देखील म्हणण्याची क्रिस्तसभेमध्ये प्रथा आहे. ही संत त्रिजा आपल्याला आज काहीतरी सांगत आहे की माणसाने मोठमोठी कार्य केल्यामुळे ती संत होतात असं नाही, तर अगदी देवामध्ये एकरूप राहून देवाच्या प्रेमाशी एकनिष्ठ राहून आपला विश्वास आपण खरोखर प्रकट केला तर आपण संत बनू शकतो.